हॅलो विद्यार्थी मित्र हो, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. तर आज पुन्हा एकदा एका नवीन विषयासहित आणि एका नवीन व्हिडिओसहित तुमच्या समोर आले. सगळ्यात प्रथम आमच्या SP क्लासेस या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज जो आपला विषय आहे तो समाजशास्त्र हा आहे. सध्या 10वीची परीक्षा चालू होती आणि आता बरेच पेपर तुमचे झालेले आहेत. सगळ्यात शेवटचा पेपर म्हणजेच समाजशास्त्राचा पेपर तुमचा अजून व्हायचा आहे. त्यातला सगळ्यात पहिला भाग असतो तो म्हणजे इतिहास राज्यशास्त्र आणि दुसरा भाग असतो तो भूगोल. तर सगळ्यात पहिला जो इतिहास राज्यशास्त्राचा पेपर असतो त्याचा आज पेपर पॅटर्न आपण समजून घेणार आहोत. कारण पेपर पॅटर्न समजल्यानंतरच नक्की त्यामध्ये काय क्वेश्चन येतात हे तुम्हाला समजतं. ओके, तर आता बरेच पेपर तुमचे झालेले आहेत. म्हणजे जसं की प्रथम सत्रांत तुमची झालेली आहे, त्यानंतर तुमची पूर्वपरीक्षा पण झालेली आहे, त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टी माहिती आहेत. परंतु तरीसुद्धा आपण त्यावर एकदा नजर टाकणार आहोत, जेणेकरून आपली ही बोर्ड एक्झाम आहे आणि यामध्ये एकही चूक होऊ नये एवढीच आपली अपेक्षा आहे. तर सगळ्यात पहिला आपण इतिहासचा पेपर पॅटर्न समजून घेऊयात. इतिहास आणि राज्यशास्त्र हे दोन विषय एकत्र होऊन हा जो आपला पेपर पॅटर्न आहे तो तयार होत असतो. तर सगळ्यात प्रथम इतिहासचा जो पेपर असतो म्हणजे इतिहास राज्यशास्त्राचा जो तुम्हाला पेपर असतो तो 40 गुणांचा असतो आणि यामध्ये 28 गुण जे असतात ते इतिहास ह्या विषयाला असतात. पुढचे 12 गुण जे असतात ते राज्यशास्त्र या विषयाला असतात. तर या पेपरमध्ये नक्की काय काय येतं त्याआधी सर्वात प्रथम आपण बघून घेऊयात. तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत असेल प्रश्न 1 आणि त्यामध्ये हा जो प्रश्न असतो तो असा असतो की पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा असं तुम्हाला सूचना असते. इकडे तुम्हाला दिसत असेल हा तुम्हाला 3 गुणांसाठी आलेला असतो. यामध्ये तुम्हाला पर्यायही दिलेले असतात आणि प्रश्नही दिलेले असतात. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की इकडे तुम्हाला फक्त उत्तर लिहायचं नाहीये नंबर टाकून, तर तुम्हाला ते विधान पुन्हा लिहायचं आहे. जर तुम्ही विधान पुन्हा न लिहिता केवळ फक्त उत्तर लिहिलं तर तुमचा मार्क जाण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही जे विधान आहे ते पूर्ण लिहायचं आहे. ओके, त्यानंतरचा जो नेक्स्ट क्वेश्चन असतो तो सुद्धा तुम्हाला 3 गुणांसाठी असतो आणि तुम्हाला इथे दिसत असेल की दिलेल्या गटातील चुकीची जोडी ओळखा आणि लिहा. यामध्ये तुम्हाला 3 क्वेश्चन असतात आणि यामध्ये तुम्हाला गटामध्ये जोड्या दिलेल्या असतात. यातली जी चुकीची जोडी आहे ती तुम्हाला लिहायची असते. आता याचं उत्तर कसं लिहायचं असतं तर नंबर घालायचे असतात 1 ते 3, 1 ते 4 जसे नंबर दिलेले असतील तसे, आणि त्यानंतर त्या नंबर सोबत तीच चुकीची जोडी लिहायची असते. इकडे तुम्हाला पूर्णच्या पूर्ण गट म्हणजे तो प्रश्न पुन्हा एकदा लिहून त्याचं उत्तर लिहायचं नाहीये, तर केवळ जे उत्तर आहे तेच तुम्हाला इथे लिहायचे. ओके, फक्त नंबर व्यवस्थित घाला आणि एक ओ सोडून ते उत्तर लिहा. ओके, त्यानंतर प्रश्न क्रमांक 2. दुसरा जो तुम्हाला प्रश्न असतो तो असा असतो की सूचनांप्रमाणे कृती करा. इथे तुम्हाला 4 प्रकारांपैकी 3 प्रकार दिले जाऊ शकतात आणि या 3 पैकी तुम्हाला 2 प्रश्न सोडवायचे आहेत. हा 4 गुणांसाठी येतो. तर आता बघा इकडे तुम्हाला संकल्पना चित्र पूर्ण करा असा प्रश्न येतो. यामध्ये संकल्पना चित्रावरून तुम्हाला 2 प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. यामध्ये संकल्पना चित्र पूर्ण करा त्यावेळी तुम्हाला एखादी आकृती दिली जाईल आणि त्या आकृतीवरून तुम्हाला संकल्पना चित्र पूर्ण करायचं असेल, किंवा तुम्हाला एखादा विषय दिला जाईल आणि त्यावरून तुम्हाला संकल्पना चित्र पूर्ण करायचं असेल. तर आता तुम्हाला या दिलेल्या प्रश्नावरून तुमचं उत्तर लिहायचे. त्यानंतर दुसरा प्रश्न तुम्हाला असा येतो की ओघ तक्ता पूर्ण करा. ओघ तक्ता पूर्ण करा म्हणजे काय तर तुम्हाला फ्लो चार्ट लिहायचा असतो. तर तुम्हाला जो विषय दिलेला आहे किंवा जो तुम्हाला प्रश्न दिलेला आहे त्यानुसार तुम्हाला तिकडे फ्लो चार्ट काढायचा. त्यानंतर तिसरा प्रश्न तुम्हाला अशा प्रकारचा येऊ शकतो की कालरेषा तयार करा. कालरेषा म्हणजे काय तर तुम्हाला 4 चौकोन दिले जातील, बॉक्स दिले जातील, 4 किंवा 3 त्यामध्ये भाग असतील आणि तुम्हाला तिकडे सण आणि घटना लिहायच्या आहेत. सण म्हणजे इयर आणि घटना लिहायच्या आहेत. अशा प्रकारचा एक चार्ट दिला जाईल तर तुम्हाला लिहायचा असतो. तर अशा प्रकारे या 4 पैकी कुठचेही 3 प्रकार येऊ शकतात आणि त्या 3 मधले तुम्हाला 2 प्रश्न सोडवायचे आहेत. ओके, तर याला 4 गुण आहेत. आता प्रश्न क्रमांक 2 मधला हा प्रश्न, तर यामध्ये तुम्हाला टिपा लिहा हा प्रश्न येतो. हा 4 गुणांसाठी असतो. यामध्ये 3 पैकी 2 वर तुम्हाला टिपा लिहायच्या असतात. आता इकडे एका टिपेला 2 गुण असतात, त्याच्यामुळे साधारणतः 2 ते 3 मुद्दे तरी आले पाहिजेत. टिपा लिहिताना दिलेल्या विषयाचं नाव लिहून त्याच्यासमोर नंबर वाईज तुम्हाला मुद्दे लिहायचे आहेत, जेणेकरून ते दिसायला सुटसुटीत दिसतं. त्यानंतरचा जो आपला प्रश्न असतो तो प्रश्न क्रमांक 3, विधाने सहकारण स्पष्ट करा. आता इथे सुद्धा तुम्हाला हा प्रश्न 4 गुणांसाठी येतो आणि यामध्ये तुम्हाला 3 प्रश्न दिलेले असतात. त्यापैकी 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात. यामध्ये सुद्धा तुमचं उत्तर हे मुद्द्यानुसारच तुम्हाला लिहायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तुमचं जे विधान आहे ते विधान चूक आहे की बरोबर आहे, योग्य आहे की अयोग्य आहे हे तुम्हाला आधी सांगायचे आणि त्यानंतर तुम्हाला ते सहकारण स्पष्ट करायचं असतं. त्यामुळे सगळ्यात पहिलं उत्तर म्हणजे पहिली ओळ हे विधान अयोग्य आहे की योग्य आहे हे तुम्ही लिहायचे आणि त्यानंतर 1, 2 असे नंबर घालून तुम्हाला इकडे तुमचे मुद्दे मांडायचे असतात. साधारण यामध्ये 3 तरी मुद्दे असले पाहिजेत, कारण एक
प्रश्न जो आहे तुमचा तो 2 गुणांसाठी आहे. ठीक आहे. आता याचा जो शेवट आहे तो सुद्धा तुम्हाला असाच करायचा आहे की अशा प्रकारे हे विधान योग्य आहे. ओके, म्हणजे ते विधान लिहायचं आणि लिहायचं की अशा प्रकारे डॅश 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 हे विधान योग्य आहे. ठीक आहे. त्यानंतरचा जो तुमचा प्रश्न असतो तो प्रश्न क्रमांक 4 आणि हा प्रश्न असतो दिलेला उतारा वाचून त्यानुसार प्रश्नांची उत्तरे लिहा. हा जो प्रश्न असतो तो तुम्हाला 4 गुणांसाठी येतो आणि हा जो उतारा असतो तो तुमच्या पुस्तकातलाच असतो, म्हणजे पट्टीत उताराच असतो. आता ह्या उतारावरील प्रश्न सोडवताना काय करायचं तर सगळ्यात प्रथम आपण प्रश्न वाचून घ्यायचे आणि नंतर मग उतारा वाचायचा आहे. यामध्ये तुम्हाला प्रश्न कशा प्रकारे विचारलेले असतात तर 1-1 गुणांचे पहिले 2 प्रश्न असतात जे वस्तुनिष्ठ असतात, म्हणजे मल्टिपल क्वेश्चन असतात आणि त्यानंतरचा जो तिसरा क्वेश्चन असतो तो 2 गुणांसाठी असतो जो लघुत्तरी असतो, ज्याचं उत्तर साधारण तुम्हाला 20 ते 30 शब्दांमध्ये लिहायचे. ओके, आता हा जो उतारा आहे तो नीट वाचायचे आणि नंतरच याची उत्तरं लिहायची आहेत. त्यानंतरचा जो आपला प्रश्न क्रमांक आहे तो प्रश्न क्रमांक 5. यामध्ये पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा अशा प्रकारचा तुम्हाला प्रश्न असतो आणि यामध्ये तुम्हाला एकूण 4 प्रश्न दिलेले असतात, त्यामधले तुम्हाला 2 प्रश्न सोडवायचे असतात. हा आपल्याला 6 गुणांसाठी येतो, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 3 गुण असतात. आता यामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात तर एक म्हणजे साम्य भेद ओळखा, म्हणजेच फरक ओळखा अशा प्रकारचा प्रश्न येतो, किंवा तुम्हाला एखादा प्रसंग किंवा व्यक्ती याचं चित्र दिलेलं असतं आणि त्यानुसार तुम्हाला दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची असतात, किंवा तुम्हाला स्पष्टीकरण करा, आजच्या परिस्थितीशी तुलना करा अशा प्रकारचे प्रश्न यामध्ये येऊ शकतात. तुम्हाला यापैकी कुठचेही प्रश्न येऊ देत या प्रश्नांची उत्तरं लिहिताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे अशी की तुम्हाला यांची जी उत्तरे आहेत ती तुम्ही जर याची उत्तरं 2 ते 3 परिच्छेदांमध्ये लिहित असाल तर ते जे मुद्दे आहेत ते मोठे लिहा, किंवा तुम्ही जर छोटे छोटे मुद्दे लिहिणार असाल तर साधारण 4 ते 5 मुद्दे यामध्ये लिहा. ओके, साधारण 60 शब्दांची शब्दमर्यादा तुम्हाला इथे पूर्ण करायची. ओके, आता तुमचा दुसरा विभाग सुरू होतो तो म्हणजे राज्यशास्त्राचा. आता राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटिकल सायन्स आणि यामध्ये तुम्हाला जे प्रश्न येणार आहेत ते प्रश्न क्रमांक 6 पासून सुरू होतात. प्रश्न क्रमांक 6 मध्ये तुम्हाला योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा असा प्रकारचा प्रश्न येतो. याला 2 गुण असतात. यामध्ये तुम्हाला जी विधाने दिलेली आहेत ती योग्य प्रकारे लिहायची आहेत, पूर्ण विधान लिहायचं आहे उत्तरामध्ये आणि जो शब्द तुम्ही लिहिला आहे म्हणजे जे तुमचं उत्तर आहे त्याला अधोरेखित करायला विसरायचं नाही. ओके, त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 तो चूक की बरोबर ओळखून विधाने सहकारण स्पष्ट करा अशा प्रकारचा प्रश्न असतो. यामध्ये 3 पैकी 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात. हा 4 गुणांसाठी येतो. आता इथे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, तुम्हाला जे विधान दिलेलं आहे ते चूक आहे की बरोबर आहे हे तुम्ही सगळ्यात प्रथम उत्तरामध्ये लिहायचे आहे आणि त्याच्यानंतर तुमचे जे मुद्दे आहेत ते क्रमाने लिहायचे आहेत जेणेकरून ते सुटसुटीत दिसेल. सगळ्यात शेवटी तुम्हाला हे वाक्य लिहायचे की अशा प्रकारे हे विधान योग्य आहे. ओके, म्हणजे ते विधान पूर्ण लिहून तुम्हाला ते विधान योग्य आहे किंवा अयोग्य असेल तर अयोग्य आहे असं लिहायचं आहे. ओके, आता त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन जो आपला असतो तो असतो प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 मध्ये अ आणि ब असे 2 प्रकार पडतात. यामध्ये अ मध्ये तुम्हाला सगळ्यात पहिला संकल्पना स्पष्ट करा असा प्रश्न येतो. यामध्ये 2 पैकी 1 संकल्पना तुम्हाला स्पष्ट करायची असते. आता याला 2 गुण असतात, त्यामुळे साधारणतः 2 ते 3 मुद्दे यामध्ये आलेच पाहिजे. ते तुम्ही क्रमाने लिहायचे आहेत आणि संकल्पना स्पष्ट करा म्हणजे त्यात तुम्ही अर्थपूर्ण संकल्पना लिहिणं अपेक्षित असतं. ओके, त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 8 मधलाच ब हा जो प्रश्न आहे तो अशा प्रकारे येतो की दिलेल्या सूचनांप्रमाणे कृती करा. आता इथे सेम जसं की इतिहासच्या पेपरमध्ये आपल्याला म्हणजे वरच्या इतिहासच्या वरील भागामध्ये विभाग 1 मध्ये आपल्याला ज्या प्रकारे प्रश्न आलेला की ओघ तक्ता पूर्ण करा किंवा संकल्पना चित्र पूर्ण करा किंवा मग कालरेषा पूर्ण करा अशा प्रकारचे जे प्रश्न आलेले त्याच प्रकारचे इकडे तुम्हाला प्रश्न येतात. फक्त तिथे तुम्हाला ते 4 गुणांसाठी होते, इथे तुम्हाला ते 2 गुणांसाठी असतात. ओके, तर तुम्हाला दिलेल्या 3 प्रकारांपैकी कुठचा तरी एक प्रकार निवडायचा असतो आणि ते उत्तर लिहायचं असतं. ठीक आहे, आता आपला शेवटचा प्रश्न तो म्हणजे प्रश्न क्रमांक 9. हा जो प्रश्न असतो तो थोडक्यात उत्तरे लिहा अशा प्रकारचा असतो. यामध्ये 2 पैकी एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहायचं असतं आणि हा 2 गुणांचा असतो. यामध्ये साधारणतः 3 ते 4 मुद्दे आले पाहिजेत आणि 25 ते 30 शब्दामध्ये याचं उत्तर आलं पाहिजे. शक्यतो कोणत्याही प्रकारच्या प्रश्नाची उत्तर लिहिताना ती मुद्दे करून लिहा जेणेकरून ते दिसायला छान दिसेल. ओके, तर आता आपला पूर्ण पेपरचा पॅटर्न आपण पाहिलेला आहे. आय होप की तुम्हाला ते व्यवस्थित समजलं असेल. तर आता तुम्ही हे पॅटर्न समजल्यानंतर जे महत्त्वाचे क्वेश्चन आहेत ते करायचे. तोपर्यंत तुम्ही तुमचा अभ्यास चालूच ठेवा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक